₹1 मिळणारा पीक विमा बंद होण्याची शक्यता आहे। बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली ₹1 पीक विमा योजना बंद करावी अशी महत्त्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीने सरकारला केली आहे। ओडिशा सरकारने गैरव्यवहारांनंतर ही योजना बंद केली होती। या पार्श्वभूमीवर महायुती सरकार आता कोणता निर्णय घेणार याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। माझी सरकारला विनंती आहे की जो शेतकरी पर्जन्यमान अनियमित असून कधी अवर्षण असतं तर कधी महापूर असतो, कधी कीड लागते तर कधी अजून कोणता धोका येतो, असे सगळे धोके पत्करून सुद्धा शेतीमध्ये राबत असतो। या शेतकऱ्याला ही जी काही योजना आहे ₹1 विम्याची शेतकरी विमा ही चालू राहिली पाहिजे। भले ही केंद्र सरकारच्या योजनेमार्फत तुम्ही चालू ठेवा किंवा राज्य सरकारच्या योजनेमार्फत चालू ठेवा, परंतु ही योजना पूर्णपणे बंद करा असं ज्या आयुक्तांनी तुम्हाला शिफारस केलेली त्या आयुक्तालाच बरखास्त करा असं मी आपणास सांगेन। शेतकऱ्यांच्या बाबतीतले इलेक्शनच्या आधीचे निर्णय, इलेक्शनच्या नंतरचा नुसता निर्णय नाही, वास्तव ह्याचा आपण सगळ्यांनीच गांभीर्याने नोंद घेतली पाहिजे। पीक विम्यातून पैसे काढणे, त्याला हमी भाव न देणे, त्यांनी शब्द दिला होता की सरसकट कर्जमाफी करून 7/12 कोरा करू, हे तुमच्या चॅनलवर मी पाहिलेलं आहे। त्यामुळे असे खूप गंभीर प्रश्न, आव्हानं राज्यासमोर, देशासमोर, शेतकऱ्यांसमोर आहेत। फार गंभीर ही विषय आहेत, राज्य आणि देशासमोर आव्हानं आहेत। त्यामुळे माझी अपेक्षा की एवढा मोठा मॅन्डेट आलेल्या सरकारने ह्या विषयांवर बोललं पाहिजे। या क्षेत्राकडे जर आपण गंभीरकडे लक्ष दिलं नाही आणि शेतकऱ्यांच्या मुलांनी शेती करणं हे जर सोडून दिलं तर तुम्हाला सोनं इम्पोर्ट करण्यासाठी जेवढे पैसे लागतात ना त्याच्यापेक्षा 10,000 पट अन्न धान्य इम्पोर्ट करण्यासाठी लागतील। आपल्याला अतिशय काळजीपूर्वक मिशन जय किसान करण्याची आवश्यकता आहे। तुम्ही ₹1 पीक विम्यामध्ये एखाद्या गावात एखाद्या ठिकाणी जर गैरप्रकार झाले असतील तर त्याला कडक शिक्षा करा। हा काही मार्ग नाही आहे की सर्व पीक विमा हा विषयच बंद करायचा। मला वाटतं की हे योग्य होणार नाही आणि आता तर काळजीपूर्वक आपल्याला शेती या क्षेत्रात काम करावं लागेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।